हाय, गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी चहा घेतला आणि चहा घेतानाच मला आठवलं की आज एकादशी आहे आणि रात्री डोशांसाठी भगर भिजवायची राहूनच गेली. आईंना एकादशी असते. तर मग भगर निवडून घेतली, शेंगदाणे आणि साबुदाणा टाकून धुवून घेतली आणि भिजवायला ठेवून दिली. तोपर्यंत माझा रिद्धू पण उठला होता आणि रिद्धूला नागलीची पेज बनवली आणि त्याला इथे बसून मी खाऊ घालत होते. तर त्याने पेज वगैरे खाल्ली आणि नंतर मला स्वयंपाक बनवायचा होता. तर एकादशीच्या दिवशी आपण कांदा लसूण खात नाही, निदान आपण उपवास नाही पकडत, तर ते तरी पाळलं पाहिजे. कांदा लसूण नाही खाल्लं पाहिजे. तर मग सिंपल अशी बटाट्याची चटणी बनवली आमच्या दोघांसाठी आणि आईंसाठी शेंगदाण्याची आणि बटाट्याची भाजी बनवली. तर नंतर पोळ्या पण करून घेतल्या आणि लगेच डोसे बनवले. मिक्सरमधून काढून घेतलं आणि डोसे वगैरे बनवले. सकाळीच भिजवल्या ठेवलं होतं तरी पण इतके छान डोसे होतात. एकदम मऊ मऊ आणि एकदम जाळीदार असे आपले डोसे तयार झाले आणि सर्वांनी जेवण वगैरे केली. रिद्धूला पण खाऊ घातलं आणि नंतर त्याला झोपी वगैरे लावलं आणि दुपारी इथे मी बसले होते शेंगा फोडत. थोडीशी भाजी निवडली, शेंगा वगैरे फोडल्या आणि संध्याकाळचा आपला 4 वाजेचा चहा वगैरे झाला आणि आई गेल्या होत्या मंदिरात. आणि मग नंतर मी आपली सगळ्यांची संध्याकाळ, शक्यतो आपल्या सगळ्या गृहिणींची संध्याकाळ देवाजवळ दिवा वगैरे लावूनच होती. तर देवाजवळ दिवा लावला, तुळशीला पण दिवा लावून आले आणि देवपूजा करून घेतली. संध्याकाळी स्वयंपाक वगैरे झाला, जेवण वगैरे झाली आणि रिद्धूच्या मस्तीसोबत असं झाला दिवसाचा शेवट. आणि तुमचा दिवसाचा शेवट कसा होतो ते कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.